हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर जरा ताईंना सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आणि आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे, कारण आज थोडंसं आम्ही बाहेर गेलतो. बाहेर म्हणजे हॉस्पिटलमध्येच गेलतो. डोळ्याचं चेकअप मला करून घ्यायचं होतं माझ्या, कारण आजकाल स्क्रीन म्हणजे लॅपटॉप, मोबाईल किंवा मग कम्प्युटर हे पाहणं जास्त येतं आहे आणि थोडासा नंबरमध्ये फरक पडल्यागत मला वाटतोय. त्यामुळे म्हणलं एकदा चेक करून घ्यावं, कारण चष्म्याचा नंबर जर जास्त वाढला तर पुढं प्रॉब्लेम येतो. तसं मी असं कंटिन्यू रेग्युलर लावत नाही कधी, पण थोडासा आहे मला लांबचा. ज्यावेळेस एडिटिंग करताना मोबाईलवरती किंवा कम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती त्यावेळेस मी वापरत असते. पण एवढ्यात वापरणं झालं नाही. तिकडं गेल्यापासनं घरी विसरून जायचं किंवा मग तिकडं जर नेला तर तिकडंच विसरून यायचं. मग संध्याकाळचं व्हिडिओ एडिट करताना असं थोडंसं रुटीन खराब झालं. तर मग थोडंसं मला वाटायला लागलं काहीतरी हलकं हलकं डोळ्यांमध्ये. आपल्याला लगेच आपल्या दृष्टीमध्ये फरक पडलेला समजतो. तर म्हणलं बाबा, चांगला 1 ते 1.5 महिना झाला आहे व्यवस्थित काय हे केलेलं नाही आहे. एडिटिंग करताना किंवा स्क्रीनचा ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस प्रिकॉशन्स घेतले नाहीत. तर म्हणलं चेक करून यावं एकदा. तर मग चष्म्याचंच चेक करायला गेलतो. ते सगळी कामं आमची झाली. नंबरचा दुसरा घेतला आणि येता येता एक भरपूर दिवसाची गोष्ट घ्यायची होती आणि ती वारंवार राहून जाते. कुठलीही गोष्ट घ्यायची म्हणले की त्या गोष्टीला योग आल्याशिवाय ती गोष्ट होत नाही असं म्हणतात बघा. काही गोष्टी आपल्याला नसतात घ्यायच्या तरी ते पटकन म्हणजे एक घ्यायचा त्या गोष्टीचा योग येतो आणि विचारही नसतं केलेला आपण ती गोष्ट आपण घेऊन टाकतो. आणि काही गोष्टी अशा असतात की ते खूप दिवसापासून घ्यायचं 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 तर ते राहून जातं, असं होऊन जातं. तर जिन्यामध्ये जो कॉर्नर आहे तिथं ठेवायसाठी एक बऱ्याच दिवसाचा आम्ही एक छान असा पॉट शोधत होतो. खरं तर मी पुण्यामध्ये एक पाहिला होता आणि मला तो फार आवडला होता पहिल्याच नजरेत, पण तो बुक झालेला होता आणि मिळाला नाही नेक्स्ट टाईम आम्ही गेल्याच्या नंतर. म्हणजे मी त्या शॉपमध्ये ते म्हटले मला की नेक्स्ट टाईम येणार आहे तो पीस, म्हणून मी 2दा चक्कर मारल्या पुण्याला गेलो त्यावेळेस, पण तो नाहीच मिळाला मला. आणि त्याच्या काय म्हणते त्याचे वाट पाहण्यामध्ये मी चांगले 6 महिने घातले. 6 महिन्यात 2 चक्कर मी मारल्या आणि तुमच्या दाजींनी सुद्धा एक मध्यंतरी गेल्याच्या नंतर पाहून आले की आला का तो पीस, पण तो काय आलेला नव्हता. तर मग म्हटलं जाऊ द्या आता त्याच्याच मागं लागूच. तर काय म्हणतात ना ते, काय म्हणतात असतं ना ते, दाणे दाणे पे खानेवाले का नाम लिखा आहे, त्यातली तशीच एक गत आहे की प्रत्येक गोष्टीवर कुणाचं ना कुणाचं नाव लिहिलेलं असतं, म्हणजे जे आपण खरेदी करतो. तरी थोडक्यात माझ्या नशिबातच नव्हता तो. आणि तो पॉट मी बऱ्याचशा दुकानांमध्ये पाहिला पण मला तो नाहीच मिळाला. म्हणजे ते एखादी वस्तू आपल्या असं असतं ना, कुठली असो, कपडे असो, साडी असो किंवा वस्तू, ती आपल्या एखाद्या मनात भरली ना की त्याच्या पुढं आपण कितीही पाहिलं तरी ते आपल्याला आवडतच नाही. तर आज हे म्हणले चल इथं आवडतंय का बघू तुला. होते इथं पण छान होते, पण ते एक मनामध्ये डोक्यात बसलेलं होतं ना ते फिट, तर ते डोक्यातनं उतरतच नव्हतं. आणि खरं तर मला हे स्टँड आवडलेलं, कॉर्नरमध्ये ठेवायला छान वाटत होतं किंवा हा छोटा पॉट. पण तुमचे दाजी म्हटले की नाही, तो तिकडचा जो पर्पल फ्लावरचा आहे किंवा आणखी 2 आमचं फायनल झालं होतं की कुठला घ्यायचा म्हणून. आणि त्याचबरोबर ह्या शॉपमध्ये खूप सुंदर सुंदर अँटिक प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या वस्तू होत्या. खूप. ह्या बघा आता इथं जे हे स्पॅरो ठेवलेलं आहे चिमण्या, ह्याचा सेट पण किती मस्त होता. इकडं पण म्हणजे असे युनिक वस्तू होत्या सगळ्या, की त्या अशा जे झाडं होते ते पण एकदम असे रिअल वाटत होते. आणि बाकी पण बऱ्याचशा अशा छोट्या ज्या वस्तू आहेत कॉस्टली होत्या, पण ह्या अशा साऱ्या वस्तू महाग खूप असतात, पण ते दिसायला फार छान वाटतं. आता हे जे आहे पहा, एखादं योगाचं हे असेल तर तिथं ठेवायला पण शोकील असेल योगाचं, तर ते ठेवायला पण छान वाटत होतं. आणि बऱ्याचशा अशा वस्तू होत्या की त्या वेगळ्या पाहायला मिळाल्या. थोडक्यात गिफ्ट आर्टिकल्स, कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी बी अशा ज्या वस्तू आहेत त्या आपण वेगळं काहीतरी शोधत असतो. आणि ह्या दुकानातली सगळ्यात आवडती जी वस्तू मला आवडली, मी ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. इतकी आवडली मला. त्यात बघा शिवाजी महाराजांचे, आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे मुकुट वगैरे पण होते. आणि एक एक वस्तू एवढी सुंदर होती इथं, छान असं, म्हणजे असं कुठलीच वस्तू नाव ठेवायजोगी नव्हती. एवढे अँटिक पीस होते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. आपल्या अहिल्यानगरमधलं शॉप आहे हे, लांबचं नाही आहे. तर झाड फायनल झालं. त्यानंतर म्हणलं कुंडी कुठली फायनल करावं, तर कुंड्यांचं इथं आमचं फायनल करायचं काम चाललं होतं. पेंटिंग्स पण खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या होत्या इथं. आणि त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झुंबरसुद्धा. झुंबरमध्ये तर एक से एक व्हरायटी होती ह्या शॉपमध्ये.
कुठलं घ्यावं आणि कुठलं नाही. खरं तर आपल्या हॉलमध्ये एक झुंबर लावलेला आहे, पण जिन्यामध्ये एक झुंबर लावायचं बऱ्याच दिवस चाललेलं आहे, पण ते कुठंतरी असं वाटतं की त्याचं क्लिनिंग होणार नाही. मेन गोष्ट आणल्याच्या नंतर ते छान वाटेल. आणि दुसरी एक गोष्ट ते थोडंसं असं आपण लॅम्पचं जर झुंबर मला एक इथं आवडलं होतं, ते जर घेतलं असतं तर हे म्हणजे त्याच्यामध्ये लाईटचे किडे वगैरे जाऊन बसतील आणि आपल्याच्याने ती क्लिनिंग चांगली होणार नाही त्याची टाईम टू टाईम, कारण ते हाईटवर असणार आहे जिन्यामध्ये. आणि मग ते खालनं पाहिलं ते रात्रीचं छान वाटणार, पण दिवसा ते पाहिलं की ते मेलेले किडे त्याच्यात ते खाली ट्रान्सपरंट होतं ना, ते व्यवस्थित असं कचरा कचरा दिसणार म्हणली. त्यामुळं मग ते झुंबर नाही घेतलं आम्ही. पण एक जिन्यामध्ये मला लावायचं आहे झुंबर, बऱ्याच दिवसापासून डोक्यात आहे, पण ते आता कधी कधी काय कधी याचा योग येईल ते त्यावेळेसच बघू आता. कारण ते घर म्हणतो ना आपण, राहायला जाताना किंवा राहायला जायच्या अगोदर आपण जेवढं डेकोरेट करतो तेवढं त्याला डेकोरेट करता येतं. आणि नंतर काय एकदा शिफ्ट झालो आपण, राहायला गेलो की मग त्या गोष्टी मागं पडल्या ना, काही गोष्टी तर त्या मागच पडून जातात, असं होतं. तर बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या प्रकारमध्ये स्टोन पण होते हे जे आपण कुंड्यांमध्ये ठेवतो. तर माझ्याकडे बरेचसे स्टोन कलरफुल घरी आहेत आमच्याकडं, पण हे म्हणले नाही याच्यामध्ये हे मोठे मोठे छान वाटतील, हेच घेऊयात आपण. तर तेच त्यांचं जे सिलेक्ट करायचं काम चाललं होतं, पण कुठं मला घेऊ का नको घेऊ, घेऊ का नको घेऊ असं मनामध्ये होतं. हे म्हणलं तुझ्या ते मनात ते तिकडचं मिळूस तर काय मनात राहील, आणि ते तर काही कधी मिळणार नाही. त्याच्यामध्ये तू 6 महिने घातले, फक्त घ्यायचं घ्यायचं म्हणते, त्याच्यामुळे असू देत म्हणले, आता घेऊन टाक फायनल करून, मला आवडले म्हणले हे घे. तर म्हणलं ठीक आहे असू द्या आता घ्या. आणि आज लाईव्ह वगैरे सगळ्या बंद ठेवला होता, कारण म्हणलं हे थोडंसं महत्त्वाचं काम आहे, ते पण करावं. कारण लाईव्ह असलं की तिथं दोघी पण प्रेझेंट राहणं जरुरी असतं. जरी मी एखाद्या वेळेस नसलं तर मॅनेज होतं, पण आज दुसरे पण बरेचसे कामं होते. आणि मी नाही म्हटलं तुम्हाला की मला अगोदर ह्या दुकानामध्ये आल्या आल्या आवडलेली सगळ्यात जास्त वस्तू म्हणजे ती जी भोलेबाबांची मूर्ती होती. पहा मस्त, किंमत पण जास्त नव्हती त्या मूर्तीची, 5,000 रुपयेच होती. गिफ्ट वगैरे द्यायसाठी कोणाला अगदी बेस्ट ऑप्शन आहे. ती मूर्ती इतकी सुंदर होती, म्हणजे त्याच्यामध्ये जो अट्रॅक्टिव्हपणा होता तो एकदम छान होता. आणि हे जे खालचे स्टॅच्यू होते, मी यांना म्हणत होते की तुम्ही हॉटेलसाठी घ्या, तर त्यांच्या हातामध्ये जी प्लेट आहे त्याच्यामध्ये आपण असं डोसा बनवून असं त्याच्यामध्ये आर्टिफिशियल असं काहीतरी करून डोसा ठेवूयात, असं माझं त्यांना म्हणत होते की ते तुम्ही घ्या ते 3 स्टॅच्यू ज्यांच्या हातामध्ये अशा प्लेट्स आहेत, आणि त्या आपण टॉप काउंटरला तिथं ठेवूयात. पण हे म्हणले नको, अरे ते तशा पद्धतीचा डोसा बनवायचा, ते कुठून मिळणार काय. मी मुलांच्या खेळण्यामध्ये वगैरे मिळाला असतं एखाद्या टॉय शॉपमध्ये वगैरे, किंवा कसंही आपण मॅनेज केलं असतं एखाद्या कार्डबोर्डचा, पण ते घ्या मला असं वाटत होतं. पण हे म्हणले नको, ते त्याच्यामध्ये डोसा जर परफेक्ट भेटला तरच ते आधी आपण डोसा बघू आणि नंतर मग ते स्टॅच्यू आपण घेऊन जाऊयात. पण छान वाटले असते काउंटरला, एका याच्यामध्ये डोसा, एका याच्यामध्ये इडली, एका याच्यामध्ये असं बेदू, म्हणजे जे हॉटेलमध्ये जे स्पेशल डिश आहेत तर त्या ठेवल्या असत्या. तर पण चला पाहूयात नंतर, नेक्स्ट टाईम पाहूयात. मी म्हणत होते तुम्हाला मी कुठल्याही पद्धतीचा कसाही डोसा बनवून देते, तुम्ही घ्या. पण ते म्हणले नको, आधी बनवू किंवा मग आधी आपण पाहू मिळतोय का, नंतर आपण मागू. फ्लावर पॉट्सची तर एवढी व्हरायटी होती या शॉपमध्ये, खूप सुंदर सुंदर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे फ्लावर पॉट्स होते, अँटिक अगदी छान दिसणारे असे. पण आता कुठंतरी घरामध्ये ना जास्त वस्तू आणायची इच्छा होत नाही त्यांनो, कारण घ्यायला ते चांगलं वाटतं, पण त्याची पुढं मेंटेनन्स, साफसफाई ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. हे चांगलं कळलेलं आहे आम्हाला. त्याच्यावरतीच माणूस एखादं स्पेशल असलं ना, एक तर आपलं ग्रामीण भाग असल्यामुळं सफाईला वगैरे इथं कुणी मिळत नाही, आपल्याला स्वतःच करत बसावं लागतं. त्याच्यामुळं हे भरपूर आम्ही आता टाळलंय नवीन नवीन वस्तू घरात आणायचं. नाही तर मला इतका शौक होता वेगळ्या वेगळ्या वस्तू घरात आणायचा, पण पूर्णपणे मी आता ते हे केलंय. कारण ते घ्यायला काही वेळ लागत नाही हो, आपल्याला पटकन आवडतं, मोह आवरत नाही, पैसे देतो घेऊन येतो. पण ते तिथनं पुढं त्याचं मेंटेनन्स ठेवू नका. आणली वस्तू घरात ठेवली एका कोपऱ्यामध्ये, मग त्याला जाळ्या होणार, धूळ होणार, मग ते त्याचं पूर्ण हे बिघडून जातं. एवढं मोठं आपण त्याला कॉस्ट दिलेली असती, मग त्याच्यामुळं कुठेतरी मोह आता मी आवरलेला आहे बऱ्याच गोष्टींपासनं. तर मग घ्यायला कुठली गोष्ट सोपी आहे, पण त्याचं मेंटेनन्स करणं लय अवघड आहे, आणि तोच आजकाल होत नाहीये बिजी शेड्यूल असल्यामुळं. त्यामुळं बराचसा मोह बाहेर गेल्याच्या नंतर आवरावा लागतो. कुठली गोष्ट आवडली तरी पण लगेच पुढचा विचार करावा लागतो आणि शांत बसावं लागतं. तर चला, एक छान अशी वस्तू सिलेक्ट केली, ती कुठली घरी गेल्या व्लॉगमध्ये नक्कीच दाखवते. काय तुम्ही काय करते भूमी? हा, टाईंग का ड्रॉइंग? सांग लवकर, काय करती? हा, अगं सांग ना भूमी, काय करते सांग लवकर. हा, काय बनत नाही? तुला येत नाही का ड्रॉइंग?
नाही हे पुसून घे रुद्र चल आणि बॅग आतमध्ये जाऊ दे आत जाऊ दे चला करा करा छान ड्रॉइंग करा करा काय तिला काय असं खेळत ती कपडा घेतलाय बघा आता ते बसायचा हा ना ते नको घेऊ बाळा डब्बे खराब आहे त्यो खराब आहे खराब खराब छी गंदा अगं चला उद्या आमच्या गावची यात्रा औ काय काय करते तू हा हिचं काय नाव ठेवलं विरा विरा ठेवलं ना हा त्याच्याच नावावरून ठेवलं ना अय विरा विरा ती हसती नुसतं ओय ओय दुसरं पुढं बोलताच येई ना काही तू असंच होता ना हा विराज असंच होता ना वरण लाव ना वरण कशाला तर चला ताईंनो सगळ्यांची जेवण वगैरे झाले आता 10 वाजलेत बघा संध्याकाळचे बरोबर आणि रस्त्यावरती चालता चालता म्हणलं चला तुमच्या कमेंट्स वाचावा कारण की दिवसभर तर टाइम नाही भेटला तर म्हणलं आता बघूयात तर बऱ्याच ताईंच्या ह्याच कमेंट आहे की ताई रोज व्हिडिओ टाकत जा तुम्ही व्हिडिओ कसा का होईना बिना एडिटिंगचा टाकत जा तरी पण आम्हाला बघायला आवडतो बऱ्याच ताई तर म्हणतात की म्हणजे बरं झालं बाबा आला एकदाचा व्हिडिओ तर काही ताईंचं असं म्हणणं आहे बाबा सगळा टाइम ते बिझनेसकडे म्हणजे साड्यांकडे देतात आम्हाला देईनात तर दोन्हीकडं पण बरोबर तराजू सारखा करायचा मग करू एक दिवस थोडासा म्हणजे आता दमादमाने ते पण प्रयत्न चालू आहे एकीकडं दोन्हीकडं सारखंच लक्ष लागलं पाहिजे अशा धोरणाने आता बघतोय आता काय काय करायचं कसं कसं करायचं तुम्हाला जशी तळमळ असती तशी आम्हाला बी तळमळ असते का बा आम्ही पण इथपर्यंत येण्यासाठी भरपूर काही कष्ट केलेले आहेत पहा आणि सहजासहजी असेच व्हिडिओ बंद करून किंवा न टाकून असं त्याचा अर्थ होत नाही की बाबा आम्हाला लय बरं वाटतं किंवा मग व्हिडिओ नाही टाकत याचा अर्थ म्हणजे मुद्दामून करतो असं नसतं कारण की बरंचसं त्याच्या मागं कामं असतात कुठं काय की बाबा नाहीच जमलं त्या दिवशी घ्यायलाच नाही जमलं एडिटिंगला टाईम नाही भेटला तर मग बरोबर 100% खाडा होतोच कारण की आमची पण तितकीच तळमळ चलती की टाईमावरती व्हिडिओ बनवावे एडिटिंग व्हावी तुमच्यापर्यंत पोहोचावे कारण की आत्तापर्यंत इथपर्यंत येण्यासाठी आमच्या दोघी बहिणींना माहिती आहे की आम्ही किती प्रयत्न केलेत आणि काय काय प्रयत्न केले किती जीवाची धडपड केली तेव्हा इथपर्यंत आलेलो आहे पण नक्कीच प्रयत्न आम्ही करू की बाबा रेग्युलर व्हिडिओ येतील म्हणून इथून पुढं चला असो आता गावची जत्रा आहे बघा उद्या आणि घरी पाहुणे आलेत बघा आमच्या आता भाऊच लागतो नात्यानी यांच्या मामाचा मुलगा त्याची फॅमिली मुलं वगैरे सगळे आलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर बऱ्याच दिवसानंतर मग आता एक रील आता जस्ट शूट केला आम्ही तर बघितलंच असेल तुम्ही तो रील पण धिंगाणा हसी मजाक आता बऱ्याच दिवसानंतर असं कुणी आलं की मग जरा बरं वाटतं तर मग आता झोपायची वेळ झाली पण त्या अगोदर ताई आज दिवसभर ताईन दाजी बाहेर गेलते तर ते त्यांनी घरामध्ये एक छान अशी वस्तू आणलेली ती पण मी तुम्हाला दाखवते तर मस्त मस्त डेकोरेट करण्यासाठी तर लई भारी भारी वस्तू मार्केटमध्ये भेटतात पण बऱ्याच दिवसात आमचं चाललं होतं आणायचं तर फायनली तिथं आणले तर आता बघू उद्याची जत्रा म्हणलं की घरची आवरावर धुणं धाणं सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळीकडे जत्रा आहे लांब लांब गावातून बाहेर कामधंद्यासाठी गेलेले लोक सुद्धा जत्रा म्हणून बरोबर म्हणजे आपल्या गावी परत येतात सगळे एकजुटीने येते जत्रा एक गोष्ट गावचा एक मोठा प्रकारचा सण असतो आणि तसंच उत्साह आमचा पण दरवर्षी असतो पण ह्या वर्षी काय आमचं ठरलं होतं दोघींचं की घरं वगैरे आवरायचे आणि म्हणजे नाही का आता जत्रा म्हणलं की दंडवत वगैरे घ्यावाच लागन शेरणी वगैरे देवाला जो नैवेद्य तेवढा तर दाखवाच लागन बाकीचं जरी नाही केलं तरी बी तर मग आम्ही म्हणलो होतो की आवरू म्हणून 2-3 दिवस सुट्टी घेऊ लाईव्हला डायरेक्ट आणि छान असं घर स्वच्छ आवरू गेटपासून ते घरापर्यंत तर जसं होईल तसं पण त्या दिवशी मम्मी त्या आल्या होत्या महिन्याला त्यावेळेस मग त्या म्हणल्या आता महिन्यानी वर्षश्राद्ध पण आलंय तुम्हाला वर्षश्राद्धाला पण आवरावंच लागन मग कशाला म्हणल्या आत्ताच आवरता कारण की मग डबल 15-20 दिवसांनी कुठं एवढं घाण होतं मग आम्ही कॅन्सल करून टाकलं म्हणलं बघू मग आता तेव्हाच आवरू तरी पण मधून अजून ताईला काही घाण जमत नाही त्याच्यामुळे बऱ्याच टाइम आता तुमच्या घरात झुरळ दिसत नाही टाइम टू टाइम साफसफाई झाली ना मैत्रिणींनो तर बरोबर म्हणजे झुरळ वगैरे होण्याची शक्यता कमी असती पण एवढ्या आमच्याच्यानी आता सगळंच बघायचं म्हणल्याच्या होत नाही तरी पण थोडं खराब झालं का त्या आत्ता मधीच किचन ट्रॉल्या वगैरे सगळ्या काढल्या होत्या घासायला 15 दिवस पण नाही झाले त्याच्यामुळं किचनचं तर काही नाही आणि रोजची भांडेच आम्ही वापरायला ठेवलेली फक्त ट्रॉलीमध्ये एक्स्ट्रा काय आमच्याकडे भांडेच नाही आणि बाकीचे रूम आणि हे तर आता बघू साफसफाई निघणारच आहे सगळ्या गोष्टी होणारच आहे आता तेच आत्ता बसल्या उद्याच्या गप्पा चालल्या होत्या आमच्या की उद्या सकाळी उठायचंय
आवरायचंय. त्यातली त्यात उद्यापासून रुद्राला लागली सुट्टी, पण ध्रुवचे पेपर अजून आहेत 8 दिवस. तर आता त्याला पण म्हणलंय जा बाबा तू वरती जाऊन झोप. कपडे वाळत इथं घातलेत बघा, कारण वेगवेगळी मशीन लावावं लागती. पांढऱ्या कपड्यांसाठी वेगळी, डेली यूजच्या कपड्यांसाठी वेगळी. नाही तर पांढऱ्या कपड्यांना कसं असतं, आपले कपडे कॉटनचे असतात, कुठं काय असतात, तर ते त्याचा कलर जर लागला ना तर मग अशी लई बडबड करतात, म्हणतात व्हाईट कपड्यांना मग तुम्ही सेपरेट धुत नाही. आणि बऱ्याच ताईंचं म्हणणं आहे की रात्रीचे कपडे बाहेर वाळायला घालू नये, निगेटिव्हिटी येते, किंवा रात्रीचे सुकत घालू नये, दिवसभरच घातलं पाहिजे. पण आमच्या इथं लाईटीचा लई मोठा प्रॉब्लेम आहे. 8 दिवस दिवसाची आणि 8 दिवस रात्रीची. आणि शक्यतो दिवसा आहे ना मोटर चालतात. आता शेती आहे, शेतामध्ये वावरांना एवढ्या मोठ्या विहिरीच्या त्याच्या मोटरी चालू राहतात, पाणी चालू राहतं, त्याच्यामुळे ना दिवसभर लाईट आमची फुल राहत नाही, हाफ राहते. त्याच्यामुळे मशीन म्हणा किंवा गिरण म्हणा, ह्या असल्या कुठल्याच इलेक्ट्रिक वस्तू आमच्या चालत नाही. संध्याकाळी ज्यावेळेस दिवसभराचे भरणे थांबतेत तेव्हा संध्याकाळीच मग आमचं कपड्याचं काम होऊन जातं. मग काय करणार, त्याला विलाज नाही. आणि जी पॉसिबल जेवढं होईल तेवढं आम्ही हाताने धुतो. पण लई इतका लोड येतो ना, मग सगळंच हे करायचं म्हणल्याच्यानंतर मध्ये चांगले बरेच दिवस आम्ही हातानेच धुत होतो की बाई कधी लाईटीची वाट बघायची, कधी ते धुयचं, कधी काय करायचं. तर मग त्याच्यासाठी आम्ही धुत होतो. पण मग लई जीव थकून जातो. सकाळी जिथं 11 वाजायचे तिथं आम्हाला 12 12:30 होते. स्टाफच्या पुरी आलेल्या राहतात, तिथून पुढं बरंचसं काम राहतं, लई उरकत नाही. म्हणून आम्ही मग ठेवतो. आणि मग संध्याकाळी आलं की 7 वाजते, तिथून पण परत 7 वाजल्याच्या पुढं स्वयंपाक पाणी धुण्या भानगडी लय काम असते. मग ते संध्याकाळी बी धुत नाही, मग मशीनलाच लावून देतो, असं करतो. तर चला काय नाही, आता मस्तपैकी बाहेर हवा थंडगार सुटली, घरात नको वाटायला लागलं बघा. कारण उन्हाळा सुरू झालाय, आणि उन्हाळा सुरू झाला की माणूस बाहेर पळते, आणि थंडी सुरू झाली की आतमध्ये पळते. आणि आता तर वेगळंच झालंय की उन्हाळ्यामध्ये पाऊस येतोय बघा. आता त्या दिवशी पाऊस पडला, वारा पाऊस इतका आला होता की बापरे. पण एवढं एक झालं की त्या दिवशीच्या पावसाने ना चांगली जी हवेतली जी धूळ आहे ना ती जरा म्हणजे हे केली. माती पण एकदम अशी कडक कडक उन्हाने तापलेली होती ना, तर थोडासा थंडावा तिला भेटला मातीला. आणि वातावरण जरा फ्रेश झालं होतं बघा 2 दिवस. मला तर लय भारी वाटतं. एकदा पहिला पाऊस येऊन गेला ना की शांत वातावरण होतं. आमचे झाडं पण सगळे हसायला लागले, हिरवेगार झाले. त्याच्यावरती जेवढी धूळ आहे काय आहे सगळं काही निथळून गेलं बघा. आणि हिरवेगार. तसंही त्यांना पावसाची जरूरत नाहीये, कारण की पाऊस असू नाही तर नसो आम्ही पोटभर पाणी, भलेही त्याला टँकरला पैसे जाऊ हजारोने, पण एवढीशे झाडं हातभर आणून आज एवढे मोठे करायचे म्हणल्याच्या नंतर सोपं नाही. कारण की आम्ही 25-25, 30-30 हजार रुपयाचे टँकर आमचे होते उन्हाळ्यामध्ये. पण झाडांना आम्ही कधी कमी पडून देत नाही. आणि झाडांना तर नाहीच नाही, त्यातली त्यात जशी माणसं आंघोळ करतात तसे झाडांना सुद्धा आम्ही आंघोळ घालतो. पाण्याचा कधी विचार केला नाही. कारण की हे बघा मैत्रिणींनो, म्हणजे आमच्या घरामध्ये सगळ्या अशा विचाराचे का बा फळ्यांपेक्षा आहे ना आम्हाला त्या झाडांकडे बघूनच लय आनंद होतो. ते फळं येणार, मग आपल्याला खायला भेटणार, आणि खायला भेटणार ह्या आशेने त्यांना पाळायचं, पोसायचं, मोठं करायचं, ह्या अपेक्षेने तर आम्ही कधीच म्हणजे झाडं हे कधीच लावलेलं नाही येतं. वाटतं माणसाला की बा घरचे फळं खायला भेटतील, घरचे फळं खायला भेटतील. तर चला असं काय नाही. आता 3-4 वर्ष झालेत आमच्या झाडांना, नारळ पण यायला लागलेत आता. आणि ह्या झाडाला आलेत, बाकीच्या झाडांना अजून काय आले नाही, पण येते थोडं करता, बघू आल्याच्या नंतर. आणि बऱ्याच ताई आता सबस्क्रायबर ताई आपल्या फॅशन स्टुडिओकडं म्हणजे येतात, ते घरी येऊन साड्या नेतात. ते बऱ्याच ताई म्हणतात की ताई म्हणजे खूप भारी वाटतं तुमचे झाडं बघून, हे बघून, वातावरण लई छान आहे. आणि खरोखर कुठेही जा, काही करा, कुठेही फिरायला जा, पैसे खर्च करून कुठेही जा, काही केलं तरी पण इथं जे सुकून समाधान जे मिळतं ना ते कुठंच नाही. किती टेन्शन असू द्या, गेटच्या आत जर घुसलं ना तर मग एकदम टेन्शन फ्री होऊन जातं आमचं. असं वाटतं बापरे आलं आपलं स्वर्ग मस्तपैकी. त्याला असो. तर मग आता बराच टाइम झालाय, मी गप्पा मारायला लागले की एकदा थांबत नाही. आणि मग जे पण काही मनामध्ये ते सगळं व्हिडिओमध्ये उतरून टाकते, आणि तुम्हाला आवडतं सुद्धा ते. चला आता सगळ्यांचा झोपायचा टाइम झालाय, कारण सगळ्यांना घरी उद्या लवकर उठायचंय पोरांना पण. आणि जत्रा म्हणलं का लहान मोठ्यांशी सगळ्यांना वेळ लागून जाते अक्षरशः. जत्रा ध्रुव तर इतका नाचतोय. पण झालंय काय की उद्या पण त्याचा पेपर आहे, आणि उद्या पहा खायची जत्रा असती सगळीकडं गावाकडं. आणि दुसऱ्या दिवशी बाळ्या बुबड्या, म्हणजे बाळ्या बुबड्याच म्हणतात गावाकडं आमच्या, म्हणजे ज्या की लेडीजला लागणाऱ्या वस्तू किंवा छोट्या मोठ्या घरामध्ये लागणाऱ्या वस्तू त्याचा बाजार भरतो. आणि मग ते मज्जा लेकरांना त्याची. मग आता हे नाचतोय जत्रा म्हणतोय.
पण आता बघू, त्याचा तर पेपरच आहे, त्याला काही जत्रा बघायलाच भेटणार नाही. पण दुपारच्या नंतर त्याला घेऊन जावं लागणार आहे. पण बघू कसं काय. तर हा ती वस्तू दाखवते तुम्हाला कोणती आणली. काय तुझं कुठे वर आहे माझं. हे बघा ताईंनो, ती कस्टमाइज करून घेतली दाजींनी 2. पुढून ऑनलाईन केलेत काय माहिती, असं बघा नाव वगैरे हे करून. मंगळसूत्र आहे पहा, मस्त आहे, नावाचं आहे हे बघा. कालच आणले का शंकर. आणि इथं हार्टचं हे दिलंय आणि इथं ते नजर बिंदूचं नाही का ते दिलेलं आहे. स्वातीचं पण आणि राजूचं पण आहे. पण काल आम्हाला दिले का तिथं जत्रेत, हिने वरती नेऊन ठेवलं, माझं इथं खालीच होतं. म्हणलं चला व्हिडिओ दाखवा, मस्त आहे. पण है ना, ती कालच म्हणत होते घालून बघ घालून बघ घालून बघ, हाईट कशी येते काय येते. पण आहे ना खोटं आहे ना, सहन होत नाही, लगेच उतत. आणि स्पेशली उन्हाळ्यात तर लगेच उतत, लगेच अशा बारीक बारीक हाताला पुळ्या येतात. साधी बांगडी सुद्धा सहन होत नाही, काहीच सहन होत नाही. मग कधी मधी घालायला छान आहे. माझं पण कस्टमाइज करून घेतलं. आजकाल काही भेटत आहे ऑनलाईन. अंगठी पण होती ना ती, अंगठीवर नव्हतं नाव, होतं ना माझ्याकडे तर नाही, मला नाही दिलं. अगं होतं ना अंगठीवर, गळ्यातलं तुला नव्हतं, मला दिली ती. अंगठीवर पण होतं आणि हे पण दिलंय. हा ते पोट मस्त आहे, ते दाखवतो. आवडलं का तुला? भारी. हे बघा, तर मग आता हे आज आणले दाजींनी ताईंनी येतानी. तर बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की इथं काहीतरी कॉर्नर पीसला एक पाहिजे 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 म्हणून. पण आज आणू उद्या आणू असं करता करता ते राहून जातं. तर हे बघा एकदम सुंदर, एकदम हे रबरचं आहे का ताई, का आपलं वॉशेबल आहे? हा वॉशेबल आहे, कापडी फ्लावर्स आहेत, पण किती ओरिजिनल दिसतेत बघा. आणि खाली स्टोन पण आहे त्याच्यामध्ये, ओरिजिनलचा लुक देते. आणि याच्यात हे पण आहेत वाटतं स्टोन आणले. तर आता आपण काय करू, त्याला सकाळी टाकू. ते मोठे मोठे स्टोन आहे, खरं तर कलरफुल वाले होते घरी, पण मला हे व्हाईट आवडले. म्हणलं व्हाईट छान दिसतील त्याच्यामध्ये, बऱ्याच दिवसात. पण मला ते तिथं चांगलं वाटलं. पण इथं ठेवल्यावर जरा तुला हे नाही वाटत आहे, दिसतंय छान. मस्त आहे, ठीक आहे ठीक आहे, छानच दिसतंय. काय नाही त्याला, काय नाही इथं आवडलं दुसऱ्या जागी शिफ्ट करू आपण, तिथं करू हॉलमध्ये. नाही खरं तर ह्याच कॉर्नरला मी पुण्यामध्ये एक पाहिलं होतं बरं का, पण ते ऑलरेडी कोणीतरी घेतलं होतं, बुक झालं. आणि नंतर मला ते मिळालं नाही. परत एकदा गेलतो तेव्हा, मग ते बऱ्याच दिवसाचं इथलं खराब झालं कॉर्नर पीस. आणि बऱ्याच दिवसात चाललं होतं का इथं काहीतरी आणायचं. पण खरं तर मला एक जे स्टँड आवडलं होतं ते यांना नाही आवडलं. खूप छान होतं ते स्टँड पण, स्वाती मस्त ते स्टँड भारी वाटलं असतं. पण गोष्ट नाहीतर मग आणायचं आता घेऊ नंतर घेऊ मग घेऊ असं करून करून ती राहूनच जात. हा ना, बऱ्याच दिवसाचं राहून गेलं. तर मग फायनली हे म्हणलं अरे घेऊन टाक, छान आहे वेगळं काहीतरी. घेतलं, त्याची कुंडी पण मस्त आहे बरं का. छान आहे. आणि किती वर्ष टिकन, किती प्राइसला बसले हे? ते 9,500 सांगितले होते, डिस्काउंट करून 9ला बसला. क्वालिटी ना पॉट सहित आणि स्टोन वेगळी. पण तशी क्वालिटी मग, आणि दिसतंय बी किती भारी. आता अंधार आहे, अंधारात एवढं व्यवस्थित नसत दिसत, पण फक्त वरच्या लाईट्स लावलेलं नाही, एकच लाईट लावलेली इन्व्हर्टरवर चालू आहे. आणि ते एक लॅम्प लावलेला आहे काळवीटचा, हरणाचा, काळवीटचा सॉरी. तर त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसत नसेल, पण उजेडात लाईट छान लय भारी दिसणार आहे. हे जे याचे जे मेन हे फ्लावर्स आहेत ना ताईंनो, हे एकदम ओरिजिनल वाटतायत. हे बघा, म्हणजे असं वाटत नाही की हे डुप्लिकेट आहे. आणि झाड पण एकदम ओरिजिनलचं फील देते, एकदम भारी. म्हणजे असं वाटणारच नाही ते की डुप्लिकेट आणून ठेवलेलं आहे म्हणून, आर्टिफिशियल आणून ठेवलेलं आहे म्हणून. मस्त दिसतंय एकदम. चला ना, आवडलं तुला? मस्त. चला टप बारकाला पुढे आवाज येत ते म्हणतात. त्यांचं काय चाललंय वरती? ते झोपले का आतरून टाकून. ए मग आणला आथरून असं कडाला टाकायचं बावड्या. आणि तू संध्याकाळी चष्मा घालून बसला काय कसं नाही प्रकार. याला हानीत नाही का तू टाइम टू टाइम? हा काय सांगितलं? चष्मा घालाय. आणि लेडीज मग अरे कुठे बी शायनिंग आणतो का? शायनिंग नको आणि जाऊ. हा आथरून कुठं मध्ये टाकलंय, कडेला टाकायचं तिथं. अगो गेली बाहेर ती. बारकाले पोरांचं लय अवघड आहे बाई. कडाला घे ना सोना. तिला काय, तिला सरळ होय ग, कडेला घे. वर नाही जात का? जागेवर झोपतात का? आनंदामध्ये गप्पा ठप्पा पाहुणे रावळे सगळ्यांच्या घरी लेकी बाळी सगळे बाहेर गेलेले, पोट भरायला ते पण सगळे गावी. जत्रा म्हणजे लय विषय हार्ड असतो बाबा गावचा, नाही रे शिवा? काढ ना बाबा ते लेडीज गॉगल. काढा म्हणली ना या तुझ्या रेटीत जा टाइम टू टाइम. आहे ग मधून अधून. हा अगं बाई, तू सगळं बायकोला विचारून करतो का बावड्या? हा
ए तिला लागन त्यांना बसून दे दोघींना रुद्र तिला बसू दे रे तिला बसव साठी तिला सगळ्यांच्या घरी आज पाहुणे असणार आहेत आज उद्या परवा नाही का ग 3 दिवस सकाळी डोळे नाही उघडत. हा ना ग बाई सकाळी डोळे नाही उघडत उद्या लवकर उठून निवद करावं लागते हा बाई आमची तर जत्रा लय व्याकार असते बघ तुला माहित नाही का तरी आता तू आला न सांगता तरी आम्हाला जत्रा वाटू राहिली नाही तर आम्हाला जत्रा नसती वाटली रे हा तू आपला तू पाया पडायला गो एवढी गारा काय कपड्याचा कपडे कपडे धोबी घाट आणि ही बॅग तू वर का म्हणून आणली तू पोरींला लागत होती का हा ना तू आल्यामुळे तरी आम्हाला जत्रा वाटू राहिली निदान काय बाबा जत्रा आहे उद्या आण ग बाय आण मला बी आण एखादी बरं होईल तुला हिला बसव त्याच्यात रुद्र आता उन्हाळ्यात बाहेरच भारी वाटत इथं तरी हे शेड टाकल्यावर पार सगळं हे गेलं राव लुक गेलं बाबा शिवा हा पावसाचं आहे चांगलं पण असं लय भारी वाटायचं शेड नव्हतं तेव्हा वरच दिसायचं ना भारी वाटायचं ए अरे पडम बर का ती झोपा मग झोपा चला आता झोपा ए गॉगल ठेवून दे देऊ रुद्र